नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे। तर नागपुरात काँग्रेसचा विजय सुनिश्चित असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंनी केलाय। तसंच गडकरींवर कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही, गडकरींच्या चुकीच्या विकासाच्या धोरणावर टीका केली असंही विकास ठाकरेंचं म्हणणं आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत। तुम्ही खूप मोठं आव्हान खांद्यावर घेतलं होतं, तेव्हा असं वाटत होतं की एक बलाढ्य उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही उतरलात। 21 दिवसानंतर आज काय भाकीत व्यक्त करणार तुम्ही? पहा, मी प्रचाराला उतरलो तेव्हाच सांगितलं की कोणताही उमेदवार बलाढ्य नसतो। जो मतदार आहे या देशात हा मतदारच राजा असतो। उमेदवाराला 5 वर्ष निवडून दिल्यावर उमेदवाराची भाषा बदलली तर हा मतदार त्याला घरी बसवतो। म्हणून कुठलाही उमेदवार हा बलाढ्य नसतो। हा मतदारच बलाढ्य आहे। या देशातल्या लोकतंत्राने जो अधिकार दिला एक मताचा तो बलाढ्य आहे। कोणी मी किंवा ते कोणी बलाढ्य नाही आहे। वेगवेगळ्या सर्वेक्षणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी समोर येतात। एबीपी माझा सी वोटरने जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये नागपूरमध्ये भाजपचा विजय होईल असाही एक भाकीत व्यक्त करण्यात आलेला। आपली काय प्रतिक्रिया राहील त्याबद्दल? आता हा तुमचा सर्वे आहे, परंतु जनतेचा सर्वे यायचा आहे आणि हे सर्वे फेल होतात। आत्ताच त्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये तुमचे सर्वे फेल झाले। तर मला वाटते की मी ज्या पद्धतीनं घुमलो तर माझा विजय नक्की आहे हे मला माहीत आहे। किती मतदान तुम्हाला मिळेल? आजवर काँग्रेसच्या उमेदवारांनी नागपुरात जेवढं सर्वाधिक मतदान घेतलेलं आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाल? पुष्कळ पलीकडे जाणार आहे, मी निवडून येणार आहे हे तुम्हाला सांगून झालं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।